नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या गायकवाड कॉर्नर चॅनलवरती. मित्रांनो, सध्या बाजारात कापसाचे दर कमी आहेत, म्हणून शेतकरी आता थेट CCI म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे आपला कापूस विकण्यावर भर देत आहे. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. CCI तुमचा किती कापूस खरेदी करणार आणि ही मर्यादा ठरवली कशी जाते, याचं सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओत आज घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि कोणताही शेतमाल हमी भावाने खरेदी केला जातो तेव्हा त्या मागे एक ठराविक उत्पादकता मर्यादा निश्चित केली जाते. ही उत्पादकता म्हणजे त्या जिल्ह्यात एका हेक्टरमध्ये साधारणपणे किती कापूस निघू शकतो याचा अंदाज कृषी विभाग घेतो. म्हणजेच कापूस, सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांमध्ये प्रत्येक जिल्ह्याची उत्पादकता वेगवेगळी असते आणि त्यावरून CCI ठरवते की त्या भागातील एका शेतकऱ्याकडून प्रति हेक्टर किती कापूस खरेदी करायचा. याचं उद्दिष्ट एकच, व्यापाऱ्यांनी योजनेचा गैरफायदा घेऊ नये. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात अतिवृष्टी झाली. अनेक जिल्हे बाधित घोषित झाले आहेत. जमिनी ओल्या झाल्या, फुलं गळली, उत्पादन घटलं. यामुळे शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष उत्पन्न कमी झालं आणि त्याच कारणामुळे 2025 सालची कापसाची उत्पादकता थोडीशी कमी करण्यात आली आहे. कृषी विभागाने चालू वर्षासाठी 12 क्विंटल 80 किलो प्रति हेक्टर अशी उत्पादकता ठरवली आहे. तर केंद्र शासनाने ही माहिती तपासून थोडीशी वाढ करून 13 क्विंटल 57 किलो प्रति हेक्टर एवढी अधिकृत उत्पादकता मंजूर केली आहे. म्हणजेच याच मर्यादेत राहून CCI कापूस खरेदी करणार आहे. आता पाहूया तुमच्या जिल्ह्यात प्रति एकर किती कापूस खरेदी केला जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये नाशिकमध्ये 4 क्विंटल 54 किलो, धुळेमध्ये 4 क्विंटल 39 किलो, जळगावमध्ये 5 क्विंटल 27 किलो, पश्चिम महाराष्ट्र पुण्यामध्ये 5 क्विंटल 82 किलो, सातारामध्ये 4 क्विंटल 66 किलो, सांगलीमध्ये 3 क्विंटल 37 किलो, सोलापूरमध्ये 2 क्विंटल 12 किलो, मराठवाडा विभागमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 क्विंटल 54 किलो, जालन्यामध्ये 4 क्विंटल 84 किलो, बीडमध्ये 5 क्विंटल 45 किलो, लातूरमध्ये 4 क्विंटल 18 किलो, धाराशिव उस्मानाबादमध्ये 4 क्विंटल 84 किलो, नांदेडमध्ये 5 क्विंटल 21 किलो, परभणीमध्ये 5 क्विंटल 33 किलो, हिंगोलीमध्ये 5 क्विंटल 21 किलो आणि विदर्भ विभागामध्ये बुलढाण्यामध्ये 5 क्विंटल 33 किलो, अकोल्यामध्ये 5 क्विंटल 57 किलो, वाशिममध्ये 6 क्विंटल 67 किलो, अमरावतीमध्ये सर्वाधिक 7 क्विंटल 69 किलो, यवतमाळमध्ये 5 क्विंटल 21 किलो, वर्ध्यामध्ये 7 क्विंटल 11 किलो, नागपूरमध्ये 6 क्विंटल 6 किलो, भंडाऱ्यामध्ये 5 क्विंटल 72 किलो, गोंदियामध्ये 5 क्विंटल 55 किलो, चंद्रपूरमध्ये 6 क्विंटल 36 किलो, गडचिरोलीमध्ये 5 क्विंटल 66 किलो. यावरून दिसतं की अमरावती जिल्ह्यातील उत्पादकता सर्वाधिक आहे, तर सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, माझ्याकडे 2 हेक्टर शेती आहे, तर मी किती क्विंटल कापूस विकू शकतो. त्यासाठी साधं गणित आहे. तुमच्या जिल्ह्याची उत्पादकता प्रति एकर गुणिले 1 हेक्टर मर्यादाने आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही नांदेड जिल्ह्यात असाल, 5 क्विंटल 21 किलो गुणिले 1 हेक्टर बरोबर सुमारे 12 क्विंटल 87 क्विंटल प्रति हेक्टर, म्हणजे 2 हेक्टर शेतीसाठी तुम्ही जवळपास 25 क्विंटलपर्यंत कापूस विकू शकता. CCIच्या अधिकृत पोर्टलवर किंवा खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी लागते. त्यासाठी कागदपत्रे 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक, पिकाची नोंदणी असलेले कृषी रेकॉर्ड लागतात. खरेदी पिकांचे केंद्रावर वजन, आर्द्रता आणि गुणवत्ता तपासली जाते. सध्या कापसाचा हमी भाव प्रकारानुसार 7,020 रुपये ते 7,350 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे आणि 15 नोव्हेंबरपासून सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू होणार आहे. सोयाबीनसाठी देखील जिल्हानिहाय उत्पादकता लवकरच जाहीर केली जाईल. म्हणून तुमचे सर्व पिकं सरकारी खरेदीसाठी योग्य प्रमाणात नोंदवा आणि CCI, नाफेड यांच्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट्स तपासत राहा. मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असला तर सबस्क्राईब करा.